महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि आता नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही जाहीर झाली आहे. पण या सगळ्यांमध्ये लोकसभेला जो काँग्रेस पक्ष गेम चेंजर ठरून मोठा भाऊ ठरला होता, तोच आघाडीतला काँग्रेस पक्ष हा यंदा विधानसभेला सर्वाधिक जागा लढल्या असताना देखील 50% ही जागा जिंकू शकलेला नाही. या सर्वांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव चर्चेत आलंय. ते म्हणजे काँग्रेस पक्षातूनच स्वकीयांकडून त्यांच्यावर होत असलेल्या चौफेर हल्ल्यामुळे. नाना पटोले यांनी संघाचे एजंट म्हणून त्यांनी भाजपला निवडणुकीत मदत केली, असा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय. नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि काँग्रेसमधूनच नाना भाऊंना एवढा विरोध का होतोय? ते खरंच भाजपचे एजंट आहेत का? आणि त्यांच्या एकंदर राजकीय प्रवासाबद्दलही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी. भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात नाना पटोले यांचा 1962 साली जन्म झाला. नागपूर विद्यापीठात ते शिक्षण घेत होते. त्यावेळेस त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. 1987 मध्ये ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यापीठातून निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. नाना पटोलेंबद्दल विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचे वडील हे त्यांच्या राजकारणात येण्यावरून नाराज होते आणि नाना भाऊंच्या राजकारणात येण्याला त्यांच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. पण आईच्या मदतीने नानाभाऊ राजकारणात सक्रिय झाले आणि त्यानंतर पुढे जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा एकंदर त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिलाय. तसा नाना पटोले यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेसमधून सुरू झाला असला तरी त्यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा मोठ्या फरकाने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभव देखील केला होता. आता ही पार्श्वभूमी सांगणं महत्वाचं आहे. त्याचं कारण म्हणजे आता सध्या नाना पटोलेंवर होत असलेले आरोप. मध्य नागपूर मधून विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार म्हणून बंटी शेळके हे मैदानात होते. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्ला चढवलाय. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. मी नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई आहे. RSSचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये ती जागा हरावी म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटन कमजोर ठेवलं आणि मला मदत केली नाही, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांनी केलाय. आणि संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना याच्यामुळे उधाण आलंय. अर्थात एवढे गंभीर आरोप केल्यानंतर बंटी शेळके यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल असे संकेत नाना पटोले यांनी दिले होते आणि त्यानंतर त्यांना पक्षातून का काढण्यात येऊ नये अशाबाबत कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. पण नोटीस मिळाल्यानंतर शेळके यांनी पुन्हा हल्ला चढवला आणि नाना पटोले हे RSSचे एजंट आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. पटोले यांनी माझी नस कापली तर माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच लिहिलेला आहे असा पुनरुच्चार करत संघ मुख्यालयासमोर RSSचा वेश जाळण्याचं काम मी केलं. त्यावेळी पटोले एकही शब्द बोलले नाहीत. लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, त्यावरही ते बोलले नाहीत. तेव्हा ते कुठे गेले होते असा सवालही बंटी शेळके यांनी केलेला आहे. थोडं मागे जाऊन विचार केला तर काँग्रेसची कमान ही नाना पटोले यांच्या हाती आल्यापासूनच महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढण्याऐवजी एकला चलो रेची भूमिका नाना पटोले घेत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं. काँग्रेस एकटं जाणार अशा चर्चा जरी झाल्या असल्या तरी यामुळे आघाडीत असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष नाराज झाले. शिवसेनेच्या मुखपत्रातून तर वेळोवेळी नाना पटोले यांच्या भूमिकेवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सामनाच्या अग्रलेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंचं सरकार हे त्यावेळी पडलं नसतं. या सगळ्या गोष्टींचे संदर्भ लावले तर कुठेतरी नाना पटोले यांच्या घेतलेल्या विविध भूमिका या भाजपसाठी फायद्याच्या ठरल्यात अशा पद्धतीचं चित्र दिसून येतं. आणि आता नेमक्या त्यांच्याच पक्षातील नेत्याने भाजपचे एजंट असा नाना पटोले यांचा उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. दरम्यान तुम्हाला काय वाटतं? नाना पटोले यांनी खरंच भाजपच्या फायद्यासाठी विधानसभा निवडणुकीत काम केलं का? बंटी शेळके यांनी केलेल्या आरोपात खरंच तथ्य आहे का? याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.